जिसका मन मस्त है उसके पास समस्त है. ही कथा मी आता सादर करतोय. लेखक धनंजय देशपांडे. डी क्लास. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. जिसका मन मस्त है उसके पास समस्त है. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा. ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची आहे म्हणून सांगतोय. हे डॉक्टर अतिशय निष्णात, सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं. मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म म्हणजे ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की जर तुम्ही या ऑपरेशनमुळं वाचलात तर बाकीचं आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथे लिहून द्यायचं. आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात करायचं राहून गेलेलं असं काही असेल तर तेही लिहायचं की मला जीवदान मिळालं तर मी अमुक करेल तमुक करेल वगैरे वगैरे. ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे द्यायचे. त्यात कुणी लिहिलेलं असायचं की आजवर मी कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही तर आता यापुढं देईन. तर कुणी लिहायचं माझ्या लहान मुलाबरोबर मी भरपूर खेळेन, ते राहूनच गेले. कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे, ते मी आता नक्की करणार. एकानं तर हेही लिहिलं की माझ्याकडून आजपर्यंत कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडं स्वतः जाऊन मी माफी मागेन. एकीनं लिहिलं संसार पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं, हसायचंच विसरून गेले, यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार. निवृत्त वडिलांनी लिहिलेलं माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळं अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या, उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही. एका सासूनं लिहिलं होतं लेक आणि सुनेत मी थोडं डावं उजवं करत आले, आता लेकीसारखंच सुनेशी वागेन. अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्र त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली. आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या रुग्णानं भरून दिलेला तो उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म त्या रुग्णाला परत देत आणि त्याला सांगत की तुम्ही घरी जाल, नव्यानं जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी या फॉर्ममध्ये लिहिलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष आणल्यावर त्याच्यासमोर टिकमार्क करत जा आणि मग 6 महिन्याने तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगलात. आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण झालं, वैर झालं नाही असा एकही नसणार. पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे, माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे, असं कुणीही लिहिलं नव्हतं. किंवा असंही कुणी लिहिलं नव्हतं की मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत, खूप श्रीमंत व्हायचं आहे, स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे. आणि मग 6 महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या 6 महिन्यात जगलात? तुम्हाला तसं जगण्यासाठी कुणी अडवलं होतं? या प्रश्नावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानानं घरी जात. डॉक्टर डी क्लास. मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो, जेवणा खाण्याची हेळसांड थांबवतो, शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं ऐकून झाल्यावर
खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा की हातात किती आयुष्य आहे माहीत नाही, पण निदान जितकं आहे ते कशा प्रकारे जगायचं त्याचं मनाशी नियोजन करा आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्यानं आयुष्याकडं पाहायला सुरू करा आणि स्वतःला आधी हेच सांगा की अजून कुठं उशीर झाला आहे, जब जागो तब सवेरा. यामुळं तुम्हाला अजून उत्साह येईल आणि हे मी स्वानुभवातून सांगतो आहे. 15 वर्षांपूर्वी मी ही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतो आहे. जेवण्याखाण्याकडे हेळसांड करून धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं मी, पण अचानक अटॅकपायी पुन्हा हॉस्पिटलच्या ICUमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी आणि बाहेर आल्यावरचा मी यात जमीन आसमानचा फरक होता. जिथं 4 पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी केली होती आणि 4थ्या मजल्यावरचं घर विना लिफ्टचं हे ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या असं सांगितलं होतं, तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय, योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी 1 तास मॉर्निंग वॉक आणि योगासनं, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण. बस याच उपायावर त्या आजारातून मी बाहेर आलो, एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल घंटा वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच. आणि हां, अजून एक म्हणजे फार वखवक करत जगणं सोडून द्यावं. कारण असं म्हणतात की जो प्राप्त है पर्याप्त है, जिसका मन मस्त है उसके पास समस्त है. जिसका मन मस्त है उसके पास समस्त है. ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक धनंजय देशपांडे, DD क्लास. संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. या कथेचं सौजन्य मुक्ता पळसोदकर, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या फोन नंबरवर जरूर कळवा. 8329730186.